पुरातन विठ्ठल मंदिराला आज गळती लागल्याचं चित्र समोर आलंय। पंढरपुरात सलग 4 दिवस पाऊस झालाय आणि याचमुळे मंदिरातील जुनी दगडं ही बांधकामाच्या भागात तसेच नवीन भागामध्ये गळती लागल्याची दिसत आहे। सध्या 73 कोटी रुपयांमधून मंदिर विकास आराखड्याचं काम सुरू आहे। अशातच मंदिराला गळती लागली आहे, त्यामुळे जुने पुरातन बांधकामाची अधिक मजबूतीनं डागडुजी करण्याची गरज असल्याचं बोललं जातंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। संकेत, आपण पाहतोय खरं तर विठ्ठल मंदिराला तर गळती लागली, अवघ्या 4 दिवसाच्या पावसातच हे चित्र समोर आलंय। पंढरपूरमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणावर गेल्या 4 दिवसात पाऊस झालाय। पंढरपूरमध्ये इतक्या मोठ्या क्षमतेनं पाऊस कधीच होत नाही, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि सलग झालेल्या पावसामुळे विठ्ठल मंदिराला खरं तर गळती लागली। विठ्ठल मंदिराचा सोळखांबी भाग असेल किंवा पुरातन काही भाग आहेत, रुक्मिणी सभामंडप आहे, यामध्ये खरं तर भिंतीमध्ये ओल धरलेली दिसते, वरून छतावरून काही पाणी गळताना दिसतंय। अत्यंत काही महत्वाच्या भागांमध्येच खरं तर हे पाणी गळतंय। मात्र हे जुनं पुरातन जे बांधकाम आहे, त्या पुरातन बांधकामाच्या दगडी चिरण्यातून हे पाणी खाली येत असल्याची प्राथमिक माहिती खरं तर मंदिर प्रशासनाकडून मिळते। आणि जे मंदिर विकास आराखड्याचं काम आहे, त्यामध्ये या चिरण्या पूर्णपणे बुजवून अधिक क्षमतेनं मंदिराचं मजबूतीकरण करण्याचा प्रयत्न देखील होत असण्याचं दिसणार आहे। अगदीच, त्यामुळे प्रशासन काय उपाययोजना करते हे पाहावं लागेल। संकेत, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पाहुयात